नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याते या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आपण एक्सप्लेन करणार आहोत किष्किंधापुरी हा तेलुगू हॉरर चित्रपट. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाची सुरुवात किष्किंधापुरी नावाच्या शहरापासून होते आणि हे साल आहे 1989. एका मोठ्या बिल्डिंगमध्ये 6 लोक होते आणि हे लोक इथे एक रेडिओ स्टेशन सुरू करत होते, ज्याचं नाव त्यांनी ठेवलं होतं स्वर्णमाया रेडिओ स्टेशन. त्यावेळी बिल्डिंगमध्ये वीज नव्हती आणि हे लोक मेणबत्ती जाळून काही काम करत होते. अचानक तिथे एका स्त्रीच्या रडण्याचा आवाज येतो. त्या बिल्डिंगमध्ये या लोकांशिवाय कोणीच नव्हतं आणि हे रडणं खूपच भयानक होतं. हे लोक पूर्णपणे थक्क होतात आणि विचार करतात, आपल्याशिवायही या बिल्डिंगमध्ये कोणी आहे का? कोण रडत आहे? हे 6 जण असल्यामुळे ते ठरवतात की एकत्र जाऊन हे पाहूया. ते सर्वजण जाऊन पाहतात की आवाज कोणत्या खोलीतून येत आहे. जेव्हा ते तिथे पोहोचतात, तेव्हा रडण्याचा आवाज थांबतो. पण लगेचच किंचाळण्याचा आवाज येतो. कोणाच्या? त्यांच्या एका साथीदाराचा. त्याच्यावर कुणीतरी हल्ला करतं आणि हे समजून घेण्यापूर्वीच त्या भुताने एक-एक करून सगळ्यांना मारलं. यानंतर कथा प्रेझेंट टाईममध्ये सरकते, जिथे मुरगेश आणि अथरिया नावाचे 2 लोकं दिसतात. हे दोघं चहाच्या टपरीवर बसलेले असतात. चहा पेत न्यूजपेपर वाचत असतात. या दरम्यान न्यूजपेपरमध्ये एक ॲड पोस्टर दिसतं, ज्यात किष्किंधापुरी घोस्ट वॉकिंग टूर असा उल्लेख असतो. म्हणजे एक एजन्सी आहे जी भूतांच्या ठिकाणी टूर करवते. मुरगेश आणि अथरिया दोघेही हॉररचे फॅन्स आहेत आणि हे टूर करण्यास उत्सुक दिसतात. हा टूर 3 लोक एकत्र होऊन होस्ट करतात, राघव, मैथिली आणि सुमित. सध्या किष्किंधापुरीमध्ये फेस्टिवलचं वातावरण आहे. काही लोक भूतांच्या टूरसाठी आलेले असतात, पण टूरचा वेळ झाला तरीही सध्या फक्त मैथिली आणि सुमित उपस्थित आहे. राघव अजून आला नव्हता. यामध्ये एक टुरिस्ट असतो जो बिहारी आहे. तो म्हणतो की आमच्या ट्रिपचा वेळ झाला आहे, आणखी किती उशीर होणार? परंतु मैथिली आणि सुमित केवळ राघवची वाट पाहू लागतात. या फेस्टिवलमध्ये एक छोटा मुलगा असतो, जो गुल्लेरने खेळत असतो आणि तिथे लागलेले बलून्स फोडत असतो. त्या ठिकाणी एक फिमेल माकड तिच्या बाळासोबत बसलेली असते आणि तिच्या जवळून एक दगड जातो. हे बघून त्या माकडाला राग येतो आणि ती त्या मुलाच्या मागे पडते. बाळ भीतीने पडू लागतं. एक आंटी हे पाहते आणि त्या बाळाला वाचवण्यासाठी त्या माकडावर लोटा फेकते आणि मारते. आता या माकडाला मारल्यानंतर अनेक माकडं एकत्र येतात आणि फेस्टिवलमध्ये खूप सारे माकड येऊन तिथे पूर्ण हंगामा माचवतात. हे पाहून मंदिरातील पुजारीजी खूपच चिंतित होतात आणि म्हणतात, देवा, तुझ्या फेस्टिवलमध्ये हे काय घडत आहे? या परिस्थितीला हाताळण्यासाठी राघव एंट्री घेतो. माकडं कसे लालची असतात, त्यामुळे राघव काय करतो की उसा आणतो आणि बऱ्याच माकडांना त्या उसाचे तुकडे खायला देतो. सारे माकडं ते उस घेऊन जातात, पण ती माकडाई जी रागात होती, ती राघववर हल्ला करण्याचा प्रयत्न करते. राघव तिला इजा न करता वाचवण्याचा प्रयत्न करतो. याच दरम्यान एक अपघात होतो, ज्यामुळे त्या माकडाचं बाळ आगीच्या वर्तुळात अडकते. माकड खूपच चिंतित होती. राघव बघतो की माकडाचं बाळ संकटात आहे, त्यामुळे तो वाचवण्यासाठी आगीत उडी मारतो आणि सुरक्षितपणे ते बाहेर काढतो. त्या माकडाच्या बाळाला परत देतो. माकड खुश होते आणि नंतर कोणालाही काही इजा न करता ती आपल्या बाळाला घेऊन तिकडून निघून जाते. पुजारीजी हे सगळं पाहतात आणि राघववर खूप खुश होतात. आता हा जो फेस्टिवल होता तो भगवान रामांचा फेस्टिवल होता. पुजारीजी म्हणतात, तू भगवान रामाच्या फेस्टिवलसोबत सगळ्यांचं रक्षण केलं आहे, धर्माची रक्षा केली आहे. भगवान राम सदैव तुझं रक्षण करतील आणि आशीर्वाद देऊन त्याला एक ब्रेसलेट घालतात. यानंतर राघव त्याच्या कामात लागतो. म्हणजे तो आपला घोस्ट वॉकिंग टूर चालवतो आणि सर्व टुरिस्टना एका भयानक ठिकाणी घेऊन जातो. इथे सांगायला हवं की राघव आणि मैथिली भूतांमध्ये विश्वास ठेवत नाही. कारण ज्याही ठिकाणी हे लोक गेले होते, तिथे त्यांनी कुठलंच भूत पाहिलं नव्हतं किंवा काही एक्सपिरियन्सही केलं नव्हतं. पण लोकांना अनुभव हवा असतो आणि भूत देखील पाहायचे असतात. त्यामुळे राघव ज्या काही ठिकाणांवर या लोकांना घेऊन जातो, तिथे आधीच सेटअप लावलेले असतात. आणि राघव हा स्टोरी टेलिंगमध्ये एक्सपर्ट आहे. तो हॉन्टेड प्लेसवर जाऊन काहीही कथा बनवून सांगतो. टुरिस्टमधला तो बिहारी प्रत्येक टूरमध्ये येत असे आणि इशारा देत असे की हे लोक फसवणूक करत आहे. मात्र एक नकली भूत त्यांना दिसतो आणि हे लोक मग बाकीच्या लोकांना डिस्ट्रॅक्ट करायला लागतात की जेणेकरून तो भूत गायब होऊ शकेल. राघव त्यानंतर एक बनावट कथा सांगतो. तो सांगतो की सुनंदा नावाची एक मुलगी होती, जिला भूतं घेऊन गेली होती. सुनंदा तिच्या कुटुंबासोबत तिथं राहत असे, पण त्या लोकांना माहिती नव्हतं की घर स्मशानभूमीच्या वर आहे. राघव बेड दाखवतो आणि म्हणतो की तिथून सुनंदा गायब झाली होती. बेडखाली आवाज येत होता. तिने ते पाहिलं आणि भूत तिला खाली खेचून घेऊन गेलं. मैथिली रिमोटने एक बटन दाबते, ज्यामुळे बेड हवेत उडत असल्यासारखं दिसतं आणि नंतर ती बटन दाबून बेड खाली पाडते. सर्व लोक भीतीने थक्क होतात आणि हे सगळं दाखवून त्या लोकांना ते बाहेर काढतात. म्हणजे इथे टूर संपतो. पण बिहारी टुरिस्ट राघवची पोल उघडतो. तो म्हणतो की मागच्या वेळी जेव्हा मी आलो होतो,
तेव्हा तर तू ब्रिटिश ऑफिसरच्या भूताची कहाणी सांगितली होती आणि आता वेगळीच कहाणी सांगतो आहेस. यावर राघव म्हणतो, नाही, मी कोणत्याही ब्रिटिश ऑफिसरची कहाणी सांगितली नाही. इथले जे भूत आहे ते मेमोरी चेंज करू शकतात. असं वाटत आहे की सुनंदाच्या आत्म्याने तुमच्या मेमरीला मॅनिप्युलेट केलं आहे. जर तुम्ही इथे जास्त वेळ राहिला तर तुम्ही पागल होऊ शकता. हे सगळं सांगून तो त्यांना घाबरवतो आणि सर्वांना तिकडून बाहेर घेऊन जाऊन टूर संपवतो. यानंतर आपण पाहतो की राघव आणि मैथिली दोघेही एकत्र राहत होते आणि त्यांच्या शेजारी एक छोटी मुलगी मोक्षा राहत होती, जिची दोघांशीही चांगली मैत्री होती. आता त्यांना पुढचं टूर करायला जायचं होतं आणि यावेळी टुरिस्टमध्ये मुरगेश आणि अथरिया देखील होते, जे न्यूजपेपरमधील ॲड पाहून आले होते. बिहारीही परत आला होता, पुन्हा यांचा फ्रॉड उघड करण्यासाठी. त्याबरोबरच वीरभद्र नावाचा एक माणूस होता, जो आपल्या मरण पावलेल्या पत्नीला पाहू इच्छित होता आणि यामधून काही अनुभव अपेक्षित करत होता. या सर्वांसोबत छोटी मोक्षा देखील टूरवर जात होती. मोक्षाला पाहून त्यांचा बॉस म्हणतो, अरे, ही तर छोटी मुलगी आहे. यावर राघव म्हणतो, सर, प्रत्यक्षात मोक्षाने रॉक पेपर सीझरमध्ये जिंकण्याची शर्त लावली होती. जर ती जिंकली तर ती आमच्यासोबत टूरवर जाईल, जर ती हरली तर ती शाळेत जाईल. ती जिंकल्यामुळे आम्हाला तिला टूरवर घ्यावंच लागत आहे. बॉस म्हणतो, हिचे घरवाले मान्य झालेत का? मोक्षा म्हणते, माझे मॉम डॅड USA राहतात. मी माझ्या आजी आजोबांसोबत राहते आणि आजोबा यावेळी झोपतात. राघव म्हणतो, सर, तुम्ही काळजी करू नका, ही आमची जबाबदारी आहे. बॉस म्हणतो, ठीक आहे. पण आता टूरमध्ये एक ट्विस्ट येतो आणि तो बिहारीमुळे येतो. मागच्या वेळी त्याने 1 स्टार रेटिंग दिली होती आणि रिव्ह्यू फारच खराब दिला होता. त्याने इतर लोकांकडूनही निगेटिव्ह रिव्ह्यूज काढल्या, ज्यामुळे कंपनीची इमेज खूपच धोक्यात आली. यावर त्यांचा बॉस बोल्ड डिसिजन घेतो. तो म्हणतो की यावेळी टुरिस्टच्या थ्रिल आणि एक्साइटमेंट डबल करण्यासाठी त्यांना त्यांच्या निवडलेल्या जाग्यावर टूर नेऊ. हे ऐकून राघव आणि मैथिली तणावात येतात, कारण बॉसनी त्यांना फसवलं होतं. एका बाउलमध्ये खूप चीट्स ठेवल्या होत्या, ज्यात हॉन्टेड प्लेसची नावे होती. तो बिहारीला सांगतो, यामधून एक चीट उचल आणि जे नाव येईल तिथे टूर जाईल. बिहारी चीट उचलतो आणि काय नाव येतं, सुवर्णमाया रेडिओ स्टेशन, जिथे 1991 मध्ये 6 लोकांना एका भूताने मारलं होतं. आता हे लोक सर्वांना ते रेडिओ स्टेशनकडे घेऊन जात आहेत. पण एक अडचण आली, कारण आधी ते नेहमी निवडलेल्या जागाकडेच नेत होते, जिथे आधीच सेटअप तयार केलेला असायचा. आता या रेडिओ स्टेशनवर ते प्रथमच जात होते, त्यामुळे सेटअप लावायची संधीच नव्हती. यामुळे मैथिली तणावात होती. ती म्हणते, आता कसं करणार? राघव म्हणतो, तू टेन्शन घेऊ नको, मी सगळं हाताळेन. तिथे पोहोचल्यावर ते पाहतात की दरवाजावर मोठा ताळा लावलेला आहे आणि सगळे धागे वगैरे लपेटलेले आहे. पण असं वाटतं इथे रिच्युअल वगैरे करून हे सगळं बंद केलं आहे. पण राघव ते दुर्लक्षित करतो. बाजूला मोठा त्रिशूल आहे, तो उचलून ताळा तोडतो. नंतर सर्वप्रथम तो टुरिस्टना आत पाठवतो आणि त्यांच्याच मागे हे लोकही आत जातात. नंतर तो सर्वांना आपली बनावट कथा सांगायला लागतो. स्टेशनचं नाव होतं स्वर्णमाया. त्यावरून तो कथा बनवायला लागतो, म्हणजे की स्वर्णा आणि माया नावाच्या 2 जुळ्या बहिणी होत्या आणि मग एक दिवस. पण बिहारी पुन्हा म्हणतो, कथा थांबव, आधी भूत दाखव. पण हे लोक भूत कसे दाखवणार? यावर मैथिली म्हणते, या रेडिओ स्टेशनमध्ये भूत बाहेर फिरत नाही, हे रेडिओमध्येच राहतात. बिहारी म्हणतो, मग रेडिओ ऑन करून भूत दाखव आणि इतर सर्वांनाही उत्तेजित करतो. सगळे म्हणतात, हो हो, रेडिओ ऑन करून दाखवा, अगदी मोक्षाही. राघवकडे पर्याय नसतो. तो रेडिओ ऑन करतो, पण तो काम करत नाही. त्यामुळे तो म्हणतो, बघा, रेडिओ खराब झालाय, ऑन होत नाही आहे. यावर बिहारी म्हणतो, पहा, मला माहिती होतं तुम्ही फ्रॉड करता. इथे कोणताच भूत नाही. आणि सगळे म्हणतात, चला इकडून निघूया. पण त्याच वेळी लाईट्स फ्लॅश होऊ लागतात. रेडिओ आपोआप चालू होतो. म्हणजे खरोखरच कोणाची तरी आत्मा आता इथे आली होती आणि रेडिओमधून बोलत होती, RJ सारखे, नमस्कार, आज बुधवार 9 ऑगस्ट 1989. रेडिओ स्टेशनचे दरवाजे पुन्हा उघडले आहेत आणि तुम्ही इथे येऊन तुमच्या मृत्यूला बोलवलं आहे. आता माझ्या हातानेच तुमची मृत्यू ठरली आहे. आणि हे बोलून ती भयानकपणे हसते. वीरभद्राला वाटतं की त्याचीच पत्नी आहे आणि तो म्हणतो, भाग्यवान तुम्हीच आहात का? बिहारी म्हणतो, अरे, आपल्या मरण पावलेल्या पत्नीची काळजी सोड आणि स्वतःची काळजी कर. बघ भूत काय बोलत आहे. त्यानंतर भूत तिथे सर्व काही फोडायला सुरुवात करते. हे पाहून राघव आणि मैथिलीही शॉक होतात, कारण खरोखरच इथे भूतं आहेत. त्यांनी तिथे एक सेकंदही थांबण्याचा निर्णय घेतला नाही आणि ताबडतोब बाहेर निघून जातात. बाहेर ते पाहतात की त्यांच्या व्हॅनमध्ये आग लागली होती आणि ती जळत होती. बिल्डिंगचे दरवाजे आपोआप बंद होतात आणि सर्व भूतं धमकी देतात, तुमच्यापैकी कोणीही जिवंत जाणार नाही. या घटनेनंतर मैथिली खूप शॉक झाली होती. ती म्हणते, काल रात्री जे घडलं ते नॉर्मल नव्हतं, म्हणजे स्वर्णमयामध्ये खरोखरच भूत आहे. तिथे एक चहा विकणारा मुलगा होता. तो हे ऐकतो आणि इतका घाबरतो की थरथर कापायला लागतो. तो म्हणतो, तुम्ही तिथे गेला होता, लगेचच हळदीच्या पाण्याने आंघोळ करा
आणि कपडे झाडा. सुमित विचारतो, पण हे असं का करायचं? तो म्हणतो, वाईट आत्म्यापासून वाचण्यासाठी. तुम्ही स्वर्णमाया गेलात ना? माझी आई म्हणते तिथून परतल्यावर कोणीही जिवंत राहत नाही. हे ऐकून मैथिली आणि सुमित घाबरतात. पण राघव याला हलक्यात घेतो आणि म्हणतो, अरे काही नाही, फक्त कथा सांगतोय, जशी माझी आई मला सांगायची तशी. यानंतर आपण मुरगेश आणि अतरियाकडे पाहतो आणि समजतं की हे दोघे इंजिन ड्रायव्हर आहे. सध्या इंजिन बंद आहे आणि मुरगेश झोपलेला आहे. त्यानंतर खिडकीवर एक स्त्री येते आणि अतरियाला म्हणते, बेटा 7 दिवसांपासून भुकी आहे, काही खायला दे. अतरिया टिफिन काढून देऊ लागतो. पण त्यावेळी मुरगेशचे डोळे उघडतात आणि तो तत्काळ अतरियाला थांबवतो व खिडकी बंद करतो. तो म्हणतो, तू काय करत होता? अतरिया म्हणतो, बिचारी गरीब, हिला भूक लागली आहे. मुरगेश म्हणतो, वेळा आहेस का? आपण किती उंचीवर आहोत. कोणी मनुष्य इथे खिडकीवर येऊ शकतो का? म्हणजे ती स्त्री भूत होती. मुरगेश म्हणतो, लगेचच गाडी सुरू कर. पण इंजिन चालू होत नाही. उलट रेडिओ आपोआप चालू होतो. त्यामधून आवाज येतो, तुमचं पुढचं स्टेशन आहे मृत्यूचं स्टेशन. हे ऐकून ते घाबरतात. मुरगेश म्हणतो, हो, हा तोच आवाज आहे जो रेडिओ स्टेशनवर आपण ऐकला होता. अत्रेया म्हणतो, हो, अगदी तसाच. त्यानंतर भूत पुन्हा खिडकीवर दिसतं आणि सीन इथेच कट होतो. पुढच्या दिवशी मोक्षा शाळेत जाण्यापूर्वी राघवच्या घरी येते आणि राघव तिला चॉकलेट देतो, जी ती पर्समध्ये ठेवते. राघव विचारतो, ही पर्स तू कधी घेतली? ती सांगते की रेडिओ स्टेशनवरून घेतली आहे. राघव मस्तीमध्ये म्हणतो, अरे चोर, म्हणजे ती त्या हॉन्टेड प्लेसवरून काहीतरी सामान घेऊन आली होती. भूतांनी त्यांना मारण्याची धमकी दिली होती. पण राघव अजूनही गंभीर नव्हता. त्यावेळी बिहारीचा कॉल येतो आणि तो खूपच घाबरलेला होता आणि म्हणतो, भाई, आपल्यासोबत मुरगेश आणि अतेरिया होते ना, ते दोघंही मरण पावले आहेत. हे ऐकून राघव गंभीर होतो आणि लगेचच क्राईम सीनवर जातो, जिथे रेल्वे स्टेशनवर दोघांच्या लाशा पडलेल्या असतात. त्यांच्या लाशांपासून स्वस्तिकासारखे चिन्ह बनवलं होतं. राघव हे अगदी हलक्यात घेत नाही आणि म्हणतो, हे एक गंभीर प्रकरण आहे, याचा शोध घ्यावा लागणार आहे. नंतर तो रेडिओ स्टेशनवर तपासासाठी जातो. तिथे भिंतीवर ते स्वस्तिकाचे चिन्ह दिसतात. यानंतर तो घरी परततो. सुमित आणि मैथिली दोघे तक्रार करत होते, तू सकाळपासून कुठे गायब होता? इथे एवढा मोठा प्रकार घडला आणि टूरवर गेलेल्या 2 लोकांचा मृत्यू झाला. राघव म्हणतो, मी त्याचा शोध घेण्यासाठी गेलो होतो आणि ते चिन्ह ड्रॉ करून सांगतो. त्या दोघांच्या मृत्यूचा संबंध या चिन्हाशी आहे. मैथिली म्हणते, पण स्वस्तिक हे पवित्र चिन्ह आहे, त्याचा अशा गोष्टीशी कसा संबंध? राघव सांगतो, नीटपणे बघा, हे उलटं आहे, हे स्वस्तिक नाही, क्रॉस स्वस्तिक आहे. नाझींचे चिन्ह म्हणजे द्वेषाची ओळख. अचानक त्यांचा रेडिओ ऑन होतो आणि भूत बोलते, 11 पैकी 2 मारले गेले आहेत, आता 9 राहिले. आणि पुढचं नाव घेतो वीरभद्राचं, जो आपल्या मरण पावलेल्या पत्नीला भेटण्यासाठी आतुर होता. राघव लगेचच वीरभद्राची लोकेशन शोधतो आणि त्याला वाचवायला जातो. तो त्या कन्स्ट्रक्शन साईटवर होता, जिथे अचानक वरून धमधम आवाज येत होता, जणू लोखंडी बॉक्सवर कोणीतरी हातोडा मारत आहे. राघव वीरभद्राला वर तपासायला सांगतो. वर जेव्हा तो जातो तेव्हा तो समोर भयानक दृश्य बघतो. वीरभद्राला आपल्या पत्नीचा भूत तिथे दिसतो. तिचा चेहरा रक्ताने भरलेला आणि ती डोक्यावर हातोडा मारत असते आणि आवाज त्याच्यापासूनच येत होता. वीरभद्र त्याच्या पत्नीच्या भूताला पाहायला आतुर होता, पण अशा प्रकारे भेट होईल हा त्याने कधीच विचार केला नव्हता. तो शॉक होतो. भूत त्याला धक्का देते आणि खाली फेकते. प्रत्यक्षात ती त्याची पत्नी नव्हतीच, तर रेडिओ स्टेशनची ती भूत होती, जिने पत्नीचं रूप घेतलं होतं. जोपर्यंत राघव वर पोहोचतो तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. वीरभद्रची लाश खाली पडलेली असते आणि त्याच्या रक्तातून नाझींचं चिन्ह बनलेलं असतं. राघवला त्या मुलाच्या बोलण्याची आठवण येते की तो बरोबर बोलत होता. रेडिओ स्टेशनवरून परतलेले लोक एक एक करून मरत आहेत. राघव त्याचा पत्ता घेऊन त्याच्या शॉपवर जातो आणि घरी जाऊन त्याच्या आईशी बोलतो. आई विचारते, किती लोक होते? राघव सांगतो, 11. आई विचारते, किती मारले गेले? राघव सांगतो, 3. आई म्हणते, बाकी 8ही मरतील. राघव विचारतो, पण का? फक्त रेडिओ स्टेशनला गेल्यामुळे? तिथे नेमकं काय आहे? आई त्याला सांगते जे तिला माहिती होतं, की आजपासून 35 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. गावात पहिलं रेडिओ स्टेशन सुरू झालं होतं, ज्याची आर्जे होती वेदवती. तिच्या आवाजात जादू होती. सगळ्यांना ऐकायला आवडायचं. सर्व काही सुरळीत चाललं होतं. पण एक दिवस अचानक सर्व 6 फाउंडर्स मारल्या गेले. त्यांच्याबरोबर काय झालं कोणालाच माहिती नाही. पण रेडिओतून त्यांच्या किंचाळण्याचा आवाज संपूर्ण गावाने ऐकला होता. मी लहान असताना माझ्या बाबाकडून हे सगळं ऐकलं होतं. तिथे एक शैतानी आत्मा राहते. रात्री तिथून विचित्र आवाज येतात. कोणीही तिथे जाऊन परतलं तर त्याचा मृत्यू निश्चित आहे. गावकऱ्यांनी एक बाबा बोलावला आणि त्या जाग्यावर ताडे आणि मंत्राद्वारे ती जागा सील करून घेतली. राघव विचारतो, पण वेदवतीचं काय झालं? आई सांगते, तिने स्वतःला फाशी देऊन संपवलं. हे सर्व राघव मैथिली आणि सुमितला सांगतो. मैथिली म्हणते, म्हणजे ही वेदवतीची आत्मा आहे जी सर्वांना मारत आहे. राघव म्हणतो, हो,
कदाचित तिने आपल्याला शापित केला आहे. तो त्या रात्रीचे फोटो पाहत असतो आणि त्यात त्याला दिसतं की सर्वात आधी मुरगेश, अतरिया आणि त्यानंतर वीरभद्र एंटर झाले होते. म्हणजे ज्या क्रमाने सगळे आत गेले होते त्याच क्रमाने भूत सगळ्यांना मारत होतं. आणि या तिन्ही लोकांच्या मागे बिहारी दिसतो. म्हणजे पुढचा नंबर बिहारीचा आहे. पण नंतर राघव लक्षात घेतो की फोटोमध्ये मोक्षा का दिसत नाही, ती कुठे आहे? तो झूम करून पाहतो तर बिहारीच्या समोर उभी असते ती मोक्षा. म्हणजे पुढचा नंबर बिहारीचा नाही तर मोक्षाचा होता. राघव लगेचच मोक्षाला वाचवायला जातो. त्यावेळी भूत मोक्षाला पकडून फाशी घालायला आली होती. पण योग्य वेळी राघव पोहोचतो आणि तिला विचारतो, तुला काही दिसलं का? भूत कुठून आला? मोक्षा म्हणते हो आणि ती आपला पर्स दाखवते. यानंतर राघव सगळ्यांना घेऊन रेडिओ स्टेशनवर पोहोचतो आणि ज्या वस्तू त्याने तिकडून घेतल्या होत्या, विशेषतः रेडिओ, त्या सर्व वस्तू एकत्र करून जाळतो. कारण भूत त्याच माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचत होते. आणि इथे तो उघड करतो की हे वेदवतीचं भूत नाही तर काही मेल स्पिरिट आहे, म्हणजे पुरुष आत्मा आहेत. राघव रागात त्यांच्यावर जोरात ओरडतो. त्यांना आव्हान करतो की जर तुमच्यात दम असेल तर समोर या. पुरुष असून काय स्त्रीसारखा आवाज काढून सगळ्यांना घाबरवताय. राघवला हे लक्षात येतं की जेव्हा भूत मोक्षाला मारायला आलं होतं तेव्हा मोक्षाने त्याला पाहिलं होतं आणि त्या पर्समध्ये त्याची फोटो देखील होती. मोक्षाने राघवला सांगितलं होतं की तो भूत कसा दिसतो. जेव्हा फोटो पर्समधून तो बाहेर काढतो तेव्हा भूत आग पेटवून तो फोटो जाळतो. राघव त्याला सांगतो, मी आधीच बोललो होतो ना, तुझ्यात धैर्य नाही. या निष्पाप मुलीने तुझं काहीही केलं नाही, तरीही तू तिला मारण्याचा प्रयत्न करतोयस. यापैकी कोणालाही त्रास देऊ नकोस. तुला मारायचं असेल तर मला मार. यानंतर भूत समोर येतो. आता हे भूत नाही तर प्रेत आहे. प्रेत हे भूतांपेक्षा जास्त शक्तिशाली असते. पण सध्या ते फक्त राघवला भीती दाखवण्यासाठी आलं आहे. काहीही करत नाही. फक्त ती एवढं सांगते की ते फक्त राघवला मारणार आहे. यानंतर मैथिली आणि बाकी सगळे राघवला ओरडतात. तू बघितलं ना, तो किती डेंजर भूत आहे आणि तू त्यालाच चॅलेंज केलं. त्यावर राघव म्हणतो, मी काय करू? तुम्ही सगळे माझ्यामुळे यात अडकला आहात. जे गेले आहेत त्यांना तर मी परत आणू शकत नाही. पण यानंतर मी आता कोणालाही काही होऊ देणार नाही. जरी मला याच्यात माझा प्राण द्यावा लागला तरीही चालेल. पण मी त्या प्रेताचा थेट सामना करेल. राघवला त्या प्रेताबद्दल माहिती असणं आवश्यक होतं, जेणेकरून तो त्याला पराजित करू शकेल. म्हणूनच त्याने त्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम पोलीस स्टेशनमध्ये जायचं ठरवलं. या प्रेताचा वेदवतीशी काही संबंध होता का? त्यामुळे त्याने पोलिसांकडून वेदवतीची केस फाईल मागितली. पण त्याच वेळी तो प्रेत येतो आणि मुख्य बोर्ड उडवतो आणि सगळीकडे अंधार पसरवतो. पोलीस अधिकारी ट्रान्सफॉर्मर तपासायला बाहेर जातात. राघव सुमित आणि मैथिलीला सांगतो, तुम्ही त्यांच्यासोबत जा, मी टॉर्च घेऊन येतो. तो आपली बॅग उघडतो आणि टॉर्च काढतो. त्याच वेळी प्रेत येतो. पण राघव टॉर्च दाखवतो. त्यामुळे प्रेत लाईटने घाबरतं आणि पळतो. सुमित आणि मैथिली येतात. तेव्हा राघव त्यांना सांगतो की प्रेत आलं होतं आणि त्याची कमजोरी त्याला कळली आहे. तो टॉर्च लाईटपासून घाबरतो. म्हणजे ही टॉर्च लाईट त्यांच्यासाठी सुरक्षा कवच ठरू शकते. ही त्याची लक्ष्मण रेखा आहे. पोलीस अधिकारी येऊन त्यांना वेदवतीची फाईल देतो. त्यातून राघव तिचा पत्ता शोधतो आणि तिच्या घरी पोहोचतो. तिथे तो तिच्या वडिलांना भेटतो आणि वेदवतीच्या खोलीत पाहतो. फोटो वगैरे पाहतो. त्या दरम्यान एका जुन्या फोटोत ते प्रेत दिसतं. राघव विचारतो, हा कोण आहे? वडील म्हणतात, माहिती नाही, मी ओळखत नाही. पण हा वेदवतीसोबत शिकत होता. तुम्ही तिचे शिक्षक भूषणजींना विचारू शकता. राघव भूषणजींकडे जाऊन फोटो दाखवतो आणि विचारतो, हा विद्यार्थी कोण आहे? तुम्हाला आठवतं का? गुरुजी म्हणतात, हो. मी कसा विसरू शकेन? हा माझा आवडता विद्यार्थी होता. खूप हुशार होता आणि त्याचं नाव होतं विश्रवापुत्र. गुरुजी त्यांना त्याच्या जन्माची कथा सांगतात. तो सूर्यग्रहणाच्या वेळी जन्मला आणि डिफॉर्म बॉडीसह जन्मला. हातपाय विचित्र होते. सर्वांनी मानलं की या ग्रहणामुळे ही स्थिती झाली आहे. डॉक्टरांनी त्याला रिकेट्स नावाचा आजार डायग्नोस केला. त्या मुलाला आपल्या वडिलांकडून कधीही प्रेम मिळालं नाही. त्याच्या रूपामुळे वडील त्याच्यावर रागवले आणि त्याला घराबाहेरही जाऊ दिलं नाही. त्याला घरातच ठेवलं. पण त्याच्या आईकडून त्याला भरपूर प्रेम मिळालं आणि ती त्याची चांगल्या प्रकारे काळजी घेत असे. तो बहुतांश वेळ आपल्या आईसोबतच घालवायचा, विशेषतः चेस खेळत. नंतर एक दिवस त्या मुलाचे वडील मरण पावले आणि तो बाहेर आला. त्याचा मामा त्याला गुरुजींकडे घेऊन गेला आणि गुरुजींनी त्याला शिकवलं. गुरुजी त्याला स्वस्तिक कसं बनवायचं हे शिकवतात. पण तो तिरकं स्वस्तिक बनवतो, नाझीचा प्रकार. एक दिवस शहरातून 6 लोक गावात रेडिओ स्टेशन लावायला आले आणि आरजेसाठी गावातूनच कोणाला तरी निवडायचं हे ठरवायचं होतं. इच्छुक लोक आपापले आवाज देत होते. विष्णूची आई म्हणाली, तुझ्याकडे टॅलेंट आहे, तुझा आवाजही छान आहे, तूही तिथे जाऊन ऑडिशन दे. या मुलानेही आपली ऑडिशन दिली आणि त्याचा आवाज निवडला गेला. तो अत्यंत आनंदित झाला आणि त्याची आईसुद्धा खूप खुश झाली. पण ही खुशी फार काळ टिकली नाही. आवाज तर या मुलाचा सिलेक्ट झाला होता, पण त्याचा अपीअरन्स ठीक नव्हता. त्याच्यामुळे त्याचा फोटो न लावता वेदवतीचा फोटो लावण्यात आला होता. हे पाहून त्या मुलाला खूप वाईट वाटलं. त्याची आईही रडत होती.
आईच्या डोळ्यातल्या अश्रूंना पाहून तो एकदम संतापून गेला आणि त्या लोकांशी बोलायला गेला. पण त्यानंतर तो कधी परतलाच नाही. नंतर ऐकायला मिळालं की त्या लोकांनी त्या बिचाऱ्याला मारून टाकलं. ही गोष्ट ऐकून मैथिली रडत बसते. तिला त्या मुलासाठी वाईट वाटत होतं. तिने म्हटलं, "बिचारासोबत खूप चुकीचं झालं." सुमित म्हणतो, "बिचारा? अरे तो तर शैतान आहे, विसरू नकोस. त्यानं 3 लोकांना मारलं आणि मोक्षालाही तो मारणार होता. त्या बिचाऱ्या मुलीची काय चूक?" तिथे अचानक गाडीसमोर काहीतरी येतं. हे लोक बाहेर जाऊन पाहतात तर तिथे एक कुत्रं होतं, जे धडकून कब्रिस्तानात पडलं होतं. हे पाहायला ते गेले आणि आश्चर्य म्हणजे तो एकदम ठीक होता. त्यानंतर ते गुरुजींची समाधी पाहतात, ज्यावर वर्ष 2007 लिहिलं होतं. मैथिली म्हणते, "हे कसं शक्य आहे? भूषणजी 2007 मध्ये मरण पावले, तर आपण ज्यांना भेटलो ते कोण होते?" पण राघवला समजलं की हा तोच मुलगा होता, ज्याने भूषणजीचं रूप घेऊन आपली गोष्ट सांगितली. त्याच वेळी तो मुलगा तिथे येतो. मैथिलीच्या हातात टॉर्च होता, पण ती त्याला दाखवण्याआधीच तो मुलगा ती टॉर्च फोडतो आणि हे लोक तिकडून पडून कारमध्ये बसतात. रस्त्यामध्ये तो मुलगा त्यांच्या कारचा अपघात घडवतो, ज्यामध्ये मैथिली गंभीर जखमी होते आणि तिला हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागतं. मैथिलीची ही स्थिती पाहून राघवला खूप वाईट वाटतं. बाहेर येऊन तो सुमितला म्हणतो, "मी मैथिलीला एवढं घाबरलेलं कधीच पाहिलं नाही. ती कधीच घाबरत नाही." इतक्यात तो मुलगा आत येतो आणि मैथिलीला पट्ट्यांमध्ये बांधून टाकतो. पण तो थेट राघवला का काही करत नाही, कारण राघवजवळ असलेला तो ब्रेसलेट, तो कवच जो पुजारीजींनी त्याला दिला होता, तोच त्याला सुरक्षित ठेवत होता. म्हणूनच स्वर्णमायामध्ये राघव एकटाच तपासणी करूनही सुरक्षित परतला होता. राघवला अजूनही माहिती नव्हतं की ते ब्रेसलेट त्याला वाचवत आहे आणि त्या मुलालाही ते माहिती नव्हतं की ते ब्रेसलेट त्याला वाचवत आहे. त्याला फक्त इतक्या गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं की अशी काय गोष्ट आहे की जी त्याला सतत वाचवत आहे. अपघातानंतरही राघव वाचला. आता कारण मैथिली राघवची वीकनेस होती. त्यामुळेच त्या मुलाने राघवला वीक करण्यासाठी मैथिलीला पोजेस केलं. यासाठीच त्याने मैथिलीसमोर आपली गोष्ट सांगितली, ज्यामुळे ती इमोशनली कनेक्ट होते. नंतर कब्रिस्तानात नेऊन तिला घाबरवलं आणि तिचा अपघात घडवला आणि त्याने तिला सहजपणे पजेस केलं. राघव जेव्हा मैथिलीकडे पाहतो, तेव्हा तिला पजेस अवस्थेत पाहतो. ती भिंतीवर चढली होती आणि चाकू घेऊन त्याच्यावर हल्ला करायला येते. पण राघव तिच्या वारांपासून सतत बचाव करत होता. उलट तो त्याच्यावरच भारी पडत होता, कारण त्याच्याकडे ते कवच होतं. म्हणून तो तिला पकडून होता. यानंतर तो मैथिलीला इंजेक्शन देऊन बेहोश करतो आणि हे सगळं तो सुमितला सांगतो. आणि याच दरम्यान त्याचं लक्ष एका गॅस सिलेंडरवर जातं. त्याला आठवतं की जेव्हा तो रेडिओ स्टेशनमध्ये इन्व्हेस्टिगेशनसाठी गेला होता, तेव्हा तिथे नर्व्ह गॅसचा सिलेंडर ठेवला होता. हा सिलेंडर एका केडीए फॅक्टरीमधून आणला गेला होता. राघव आता केडीए फॅक्टरीच्या वेअरहाऊसच्या मॅनेजरबद्दल माहिती घेतो आणि त्याला कळतं की त्याचं नाव सुरेंद्र आहे आणि तो गेली 40 वर्षापासून तिथे काम करतो आहे. हे पाहून त्याला समजतं की सुरेंद्रमध्येच काहीतरी झोल आहे. फॅक्टरीत जाऊन राघव थेट सुरेंद्रला विचारतो की विश्वरावाच्या मृत्यूशी तुझा काय संबंध आहे? पण सुरेंद्र काहीच सांगत नाही. उलट त्याच्या वर्कर्सला घेऊन त्याच्यावरच हल्ला करतो. राघव एकटाच सगळ्यांशी लढतो. पण त्याच दरम्यान तिथे एक टॉक्सिक गॅस रिलीज होतं. सगळे तिकडून पळू लागतात. पण राघव सुरेंद्रला पकडतो आणि म्हणतो, "पहा, मी मरायला तयार आहे. पण तुला जर जगायची इच्छा असेल तर मला सगळं सत्य सांग." त्यानंतर सुरेंद्र सरेंडर करतो आणि बोलतो की "ठीक आहे, मी सांगतो." तो सांगतो की जे 6 लोक रेडिओ स्टेशन सुरू करण्यासाठी गेले होते, त्यामध्ये वाली हा त्याचा मोठा भाऊ होता आणि वाली वेदवतीवर प्रेम करत होता. लवकरच दोघं लग्नही करणार होते. राघव म्हणतो, "ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही विश्वरावाला का फसवलं? त्याची वाईस आरजेसाठी वापरली आणि पोस्टर वेदवतीचं लावलं." सुरेंद्र खूपच धक्कादायक गोष्ट सांगतो. तो म्हणतो की विश्वरावा कधीही आरजेसाठी सिलेक्ट झालाच नव्हता. वेदवतीच सिलेक्ट झाली होती. पण विश्वरावाला हे सगळं सहन झालं नाही, कारण त्याला आरजे बनायचं होतं. त्यानंतर तो रागात रेडिओ स्टेशन गेला आणि वेदवतीसोबत त्याने बदतमीजी केली. त्या बिचारीला त्याने नग्न केलं. त्यानंतर तिचे सगळे कपडे घालून तो वालीसमोर जाऊन त्याला मॉक करू लागला. त्यामुळे वाली आणि त्याच्या लोकांनी विश्वरावाला पकडून मारलं. दुसरीकडे वेदवतीला आपली बेइज्जती सहन झाली नाही आणि मग तिने फाशी लावून आपलं जीवन संपवलं. आणि जेव्हा वालीला हे सगळं कळलं, त्याला विश्वरावावर एवढा राग आला की त्याने ठरवलं की त्याला सर्वात भयानक मृत्यू देईल. त्यानंतर त्यानं आपला भाऊ सुरेंद्रकडून नर्व्ह गॅस आणायला सांगितला आणि विश्वरावावर त्याचा वापर केला, जेणेकरून तो झोपू नये. त्याच्या डोळ्यांसमोर लाईट लावली आणि तसंच सोडून दिलं. म्हणजे विचार करून पहा, फक्त 2 दिवस झोप मिळाली नाही तर काय अवस्था होईल. विश्वरवा 12 दिवस सतत जागा होता. 12 दिवस त्याचे डोळे उघडेच राहिले. वरून सतत लाईट त्याच्या डोळ्यात झळकत राहिल्या. अन्नावर गॅसचा परिणाम असा होता की त्याची इच्छा असूनही तो डोळे बंद करू शकत नव्हता. 12 दिवस या भयानक टॉर्चरमध्ये गेले आणि त्यानंतर विश्वरावाचा मृत्यू झाला. म्हणून प्रेत बनूनही तो टॉर्च लाईटपासून घाबरत होता. जर विश्वरावाची बॉडीची गोष्ट सांगायची झाली, तर ती लोकांनी रेल्वे ट्रॅकवर सोडली होती.
पण त्यानंतर विश्वरावाचा प्रेत बनून तो परतला होता आणि सगळ्यांपासून बदला त्याने घेतला. वालीसह त्याने सगळ्यांना ठार मारलं. राघव म्हणतो की त्याच्या आईचं स्वप्न होतं की त्याने आर्य बनावं. स्वतःच्या आईच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी तो इतक्या अतीव स्थितीत गेला. सुरेंद्र म्हणतो, आईचं स्वप्न? जसं मी जाणतो त्याची आई त्याला जन्म दिल्याबरोबरच मृत्यू पावली होती. त्याला मानसिक आजार होता, ज्यात तो आपल्या आईची कल्पना करायचा. त्याची आई त्याला एका आरशात दिसायची आणि तो त्या आरशालाच आपला आई म्हणायचा आणि नेहमी त्याच्यासोबतच ठेवायचा, त्याच्याशी बोलायचा. त्याचे वडील त्याच्याकडे लक्ष देत नसत. एकदा जेव्हा त्याच्या वडिलांनी तो आरसा घेऊ पाहिला, तेव्हा विश्वरावाला वाटलं की त्याचे वडील त्याची आई त्याच्यापासून दूर करत आहे. रागात आल्यावर त्याने स्वतःच्या वडिलांनाच मारलं आणि या घटनेने त्याला मॉन्स्टर बनवलं. राघव सांगतो की तो परत आला आहे. सुरेंद्र त्याला अगस्त्य आश्रम जाण्याचा सल्ला देतो. त्या रेडिओ स्टेशनच्या दरवाजावर जो ताला आणि मंत्रांनी ते धागे बांधले होते, ते तिथल्या आश्रमातील बाबांनीच बांधले होते. पण तिथे गेल्यावर राघवला कळतं की ते बाबा तर आता मरण पावले आहे. पण त्यांचे शिष्य मात्र तिथे उपस्थित होते. ते हातात रुद्राक्ष घेऊन मंत्र म्हणत राघवला सांगतात की इथे हात ठेवा. यामुळे काय होतं की बाबाला संपूर्ण सीन लक्षात येतो आणि ते समजून जातात. नंतर ते सांगतात की मृत्यूनंतर विश्वरावाची प्रेतात्मा बदला घेण्यासाठी भटकत होती आणि तत्काळ सगळ्यांचा बदला घेतला. टेक्निकली आता त्याने या जगातून निघून जायला हवं होतं, पण तो गेला नाही. तो इथेच अडकला. कारण त्याला त्याच्या आईशी असलेला लगाव, तोच त्याला बांधून इथे ठेवत होता. त्या आईच्या रूपातील आरशामुळे, ज्याला तो आपली आई समजत होता. आणि तो आरसा रेडिओ स्टेशनमध्येच ठेवला होता. त्यामुळे विश्वरावाची आत्मा रेडिओ स्टेशनमध्ये स्थिर झाली आणि त्या जागेला तिने बाधित केलं. गाववाल्यांना तिकडून भयानक आवाज येत होत्या. यामुळे त्रस्त होऊन त्यांनी अगस्त्य आश्रमातून बाबा बोलावले, ज्यांनी त्या ठिकाणची शुद्धी केली. म्हणजे विश्वरावाची आत्मा तिथून बाहेर काढली गेली आणि त्या जागेला सील करून ठेवलं, जेणेकरून कोणतीही वाईट शक्ती तिथं पुन्हा प्रवेश करू शकणार नाही. यानंतर गावात शांतता निर्माण झाली. पण विश्वरावाची आत्मा अजूनही आपल्या आईला भेटण्यासाठी बाहेरच भटकत होती. ती आत जाऊ शकत नव्हती. पण नंतर या लोकांनी तिथे येऊन तिथला ताळा तोडला आणि हे आत गेले आणि त्यांच्या मागे मागे विश्वरावाची आत्मा सुद्धा आत गेली. आत फिरत असताना मैथिलीला तिथं पडलेला आरसा दिसला, जो तिने उचलला. पण त्यातून काही कानखजुरे बाहेर पडले, ज्याला बघून ती घाबरते आणि ती आरसा खाली पाडते. नंतर खूप सारे कानखजुरे त्यातून बाहेर आले. यानंतर हे सर्वजण एकत्र येऊन पायाने त्या कानखजुऱ्यांना मारू लागले, ज्यामुळे तो आरसा डॅमेज झाला आणि बाकी राहिलेली कसर राघवने पूर्ण केली. त्याने तो आरसा फोडून टाकला. ही घटना फक्त आरशा तोडण्यापुरतीच नव्हती, पण विश्वरावाच्या नजरेत ही कृती म्हणजे त्याच्या आईचा मर्डर होता आणि म्हणूनच तो त्याच्या आईच्या मृत्यूचा बदला घेत होता. आता त्याला थांबवण्यासाठी गुरुजी उपाय सांगतात. तराई विद्या. विश्वराचे थॉट, इमोशन आणि ॲक्शन हे तीनही एनर्जी फॉर्ममध्ये आपल्या जगाशी जोडले गेले आहेत, ज्यामुळे त्याला बल आणि शक्ती मिळते. त्यामुळेच त्याच्या एनर्जीचे या तुकड्यांना एकत्र करून आपण त्याला या जगातून वेगळं करू शकतो आणि इकडून पाठवू शकतो. राघवला या सगळ्या वस्तू सकाळी 5 वाजण्यापूर्वी मिळवायच्या होत्या, कारण 5:15 वाजता दक्षिणायन काल सुरू होणार होता, ज्यामुळे राक्षसी शक्ती सक्रिय होतील आणि विश्वरावाची शक्ती वाढेल आणि त्याला थांबवणं कठीण होईल. राघव नेहमीप्रमाणे वेळ न गमावता लगेचच सर्व वस्तू शोधायला लागतो. सगळ्यात पहिले तो त्याच्या घरात जातो, जिथे त्याला विश्वरावाचा तो चेसबोर्ड सापडतो, ज्यावर त्याने 20 वर्ष चेस खेळले होते. हे त्याच्या विचार आणि ज्ञानाशी संबंधित होते. दुसरी वस्तू म्हणजे त्याची इच्छा, म्हणजे डिझायर. विश्वरावाची एकच मोठी इच्छा होती की त्याने आर्य बनावं. रेडिओ टॉवरच्या टॉपवरून त्याची आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचवावी. त्याच्या आईला देखील हेच हवं होतं. त्यामुळे दुसरी वस्तू म्हणजे टॉवरवर लागलेला रेडिओ, जो घेण्यासाठी राघव बदरासारखा झपाट्याने टॉवरवर चढतो. पण यावेळी संपूर्ण टॉवर कोसळतो. पण रक्षक कवचामुळे तो वाचतो आणि रेडिओपर्यंत पोहोचतो. सर्व वस्तू घेऊन तो बाबाजवळ येतो. तो म्हणतो, बाबा फक्त आता विचार आणि इच्छा मिळाली आहे. ॲक्शन समजली नाही. याशिवाय चालणार नाही का? बाबा म्हणतात, नाही. इतक्यात दक्षिणायन काल सुरू होतो, ज्यामुळे विश्वराची शक्ती अनेक पटीने वाढते आणि तो स्वतःला मुक्त करतो आणि सगळ्यावर हल्ला सुरू करतो. बाबा देखील त्याला थांबवू शकत नाही. ते राघवला सांगतात, लवकर जा, तिसरी वस्तू शोध. पण राघवला त्याची कल्पनाही नव्हती. याशिवाय राघव विश्वरावाशी लढायला जातो. विश्वरावा त्याचा गळा पकडण्यासाठी येतो, पण राघव हात पुढे करतो. त्यामध्ये ब्रेसलेट असतं. त्याचा टच करताच विश्वरावाला झटका बसतो आणि तो मागे हटतो आणि ते ब्रेसलेट आता ग्लो करत होतं. राघव पाहून समजतो की हे कवचच त्याला आतापर्यंत सुरक्षित ठेवत होता. मग तो काय करतो की तो ते कवच काढून मैथिलीला घालतो, ज्यामुळे विश्वरावा मैथिलीच्या शरीरातून बाहेर पडतो. राघव त्याला सांगतो की आता लढाई फक्त माझ्या आणि तुझ्या दरम्यान आहे आणि तो त्याला आव्हान देतो. विश्वरावा राघववर कब्जा करून त्याच्या आत्म्याशी लढतो. पण त्याला कमजोर करण्यासाठी विश्वरावा राघवच्या रूपात समोर येतो आणि एक जुनी घटना आठवतो. जेव्हा लहान राघव स्कूटर चालवत असताना त्याचे वडील त्याच्या हाती एक्सेलेटर देतात आणि राघवने संपूर्ण स्कूटर फिरवल्याने अपघात होतो. राघव वाचतो, पण त्याचे वडील मरण पावतात.
विश्वरावा हे सर्व आठवत सांगतो की मी माझ्या वडिलांना मारलं आणि तूही तेच केलं. तुझ्यात आणि माझ्यात काही फरक नाही. राघव कमजोर होऊन म्हणतो, मला मार, बाकी सगळ्यांना सोड. पण विश्वरावा धीमान असल्याने तो म्हणतो, सर्वप्रथम तुला मारेन आणि नंतर बाकी सगळ्यांना. आणि राघववर कब्जा करून त्याच्या स्वतःच्याच हाताने स्वतःवरच तो त्या काचेच्या तुकड्यांनी स्टॅब करायला लावतो. इतक्यात मैथिली येऊन त्याचा हात धरते आणि म्हणते, स्वतःला कमजोर होऊ देऊ नकोस. तुला काही झालं तर तो सगळ्यांनाच मारेल. तुला त्याच्याशी लढावं लागेल. मग राघव आपला गिल्ड ओलांडून त्याच्याशी लढतो आणि त्याला घुसा मारून उडवतो. या दरम्यान त्याच्या हातात विश्वरावाचा ताबीज पडतो. तोच तिसरा ऑब्जेक्ट क्रियासंबंधित म्हणजे ॲक्शन संबंधित असतो. राघव मैत्रीला सांगतो की तो ताबीज पडलेला आहे, तो घेऊन ये. मैथिली ताबीज आणते. इतक्यात विश्वरावा राघववर पुन्हा हावी होतो आणि मारण्याचा प्रयत्न करतो. पण बाबा येऊन त्याला रोखतात आणि बांधतात. त्याला सुटता येत नाही कारण राघव आतून लढत असतो. नंतर मैथिली ताबीज आणते. सर्व ऑब्जेक्ट्स एका पिलरमध्ये ठेवले जातात, ज्यातून एक प्रकाश बाहेर पडतो आणि पेंटागॉन तयार होतो. या प्रकाशामुळे तो थेट राघववर पडतो आणि विश्वरावाची आत्मा बाहेर खेचली जाते. नंतर बाबा त्याला एका गोलाकार केसमध्ये बंद करतात किंवा दुसऱ्या जगात पाठवतात. यानंतर राघव ठीक होतो आणि सगळं नीट होतं. राघव आणि मैथिली आपलं जीवन पुन्हा पूर्वीसारखं जगायला लागतात. ते दोघं बीचवर फिरत असतात. पण राघवच्या मनात एक गोष्ट सतावत राहते आणि तो मैथिलीला सांगतो, मला वाटतं समस्या अजून पूर्णपणे सुटलेली नाही. मला वाटतं की विश्वरावा सुरुवातीला ठीक होता. तो मॉन्स्टर तेव्हाच बनला जेव्हा त्याने आरशात आपल्या आईला पाहिलं. म्हणजे त्याच्या आईनेच त्याला मॉन्स्टर बनवलं. शेवटी एक सीन दाखवला जातो ज्यातून लक्षात येतं की विश्वरावाला कोणताही हॅल्युसिनेशन होत नव्हता. आरशात त्याच्या आईचंच भूत दिसत होतं. आणि यासोबतच हा चित्रपट इथेच संपतो. तर मंडळी, हे होतं किष्किंधापुरी या चित्रपटाचं संपूर्ण एक्सप्लेनेशन. तुम्हाला हा व्हिडिओ आणि माझं एक्सप्लेनेशन कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.